सर थँक्यू. नाही मला कॉफी हवी आहे. कॉफी. 2 कॉफी. अभि, काय आहे? अरे विनय आला इथे एका मुलीसोबत. कुठे? आणि तो बघ ना, ऑरेंज शर्ट आणि ती हिरवा टॉप. दिसले का? आता मला म्हटलं होतं की मी सध्या मुली बघणं थांबवले म्हणून काही दिवस. हो, कसं झालं? हा माझ्या मित्राचाच कॅफे आहे. तुम्ही म्हणाला होतात ना आपण बाहेर कुठेतरी भेटूया, म्हणून सरळ इथेच घेऊन आलो. छान आहे कॅफे तुमचा. नाही हो, माझा नाही आहे. सांगितलं ना राघवच आहे. माझा कुठून असणार? चल बघूया. चल बघूया लवकर चल. मी खूप सामान्य माणूस आहे हो. अहो नाही नाही, चुकलं माझं. तुमच्या मित्राचा कॅफे खूप छान आहे असंच म्हणायचं होतं मला. आणि माझ्या मते तुम्ही अजिबात सामान्य नाही आहात. म्हणजे मी म्हंटल ना तुम्हाला, तुम्ही आमचे स्पेशल क्लायंट आहात आणि म्हणूनच आपण असं भेटतोय ना. हो. तुमचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये. आभार कसले? बरं मला तुमच्याबद्दल थोडं सांगा ना. आय मीन तुमचं बालपण, तुमची शाळा, तुमचं कॉलेज, तुमची लाईफस्टाईल. मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आय मीन ऑफकोर्स मुलगी शोधण्यासाठी थोडं इझी होईल. हो हो, अहो नाही सांगतो ना. ऍक्च्युली सगळं पाठच केलंय. सांगतो. माझं नाव विनय हरिश्चंद्र नागपूरकर. अच्छा अच्छा अच्छा. माझा जन्म नागपूरचाच. हा, माझी आतापर्यंत एकही गर्लफ्रेंड नव्हती. जेवून घे. फ्रीज मध्ये बिर्याणी आहे आणि चिकन चिली. हेलो देविका,
एवढ्या रात्री का फोन केलास? काय झालंय देविका? एव्हरीथिंग ओके? बाबा कसे आहेत? सुमित, रे बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांचा बीपी अचानक वाढलाय. त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये हलवताय. मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, तू शांत हो. तू टेन्शन घेतल्याने काही फरक पडणार आहे का? अरे पण वेळच तशी आहे. बाबांच्या ऑपरेशनसाठी मला आत्ताच्या आत्ता 1.5 लाख रुपये भरायचे. कुठून आणू मी एवढे पैसे? मला काहीच कळत नाहीये. ओ, 1.5 लाख? तेच तर. त्या दिवशी FD मोडली, त्यातले 75,000 रुपये आहेत माझ्याकडे. 75,000 रुपयांची गरज आहे. सुमित, मला थोडं ऑकवर्ड वाटतंय तुझ्याकडे मागायला, पण तू मदत करू शकशील का? नाही, तुला जमत नसेल, शक्य नसेल तर राहून दे. ठीक आहे. नाही, मी आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करतो. हां, तू टेन्शन घेऊ नकोस. नक्की? थँक्स सुमित, थँक्यू सो मच. देविका, ऐक ना. मला तुला भेटायचं आहे. बरं, तू उद्या हॉस्पिटलला ये, मी तुला ॲड्रेस पाठवते. ओके. पैसे ट्रान्सफर झाले की मला कळव, मला ॲड्रेस पाठव. हो, मी तुला ॲड्रेस पाठवते. बाय. हां, बाय. हॅलो. टेक केअर. थँक्स सुमित, पैसे मिळाले. क्या हुआ इसे, क्या हुआ? मी घरून निघतोय, फिलिंग एक्साइटेड. ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे, ती आटपून ठरलेल्या वेळेला पोहोचतो. इसे क्या हुआ दोस्तों, इसे क्या हुआ, इसका तो काय चाललंय? गाणं गातोय. हो का? मस्त आवाज आहे तुझा. थँक्यू. हा. क्या हुआ इसे, क्या हुआ दोस्तों, इसे क्या हुआ, इसका तो बज गया बाजा. क्या हुआ इसे. सुम्या, कुणाच्या फोनची नाहीतर मेसेजची वाट बघतोयस? तुला प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायचं असतं का रे? बस काय सुम्या, तुला फोन मध्ये बिझी बघून सहज विचारलं मी. ओके. आणि काल पण एवढाच नटून तटून गेला होतास ना. हां. अरे कमॉन यार, आता मी चांगले शर्ट्स घालायचे नाहीत का? पण हे असे मस्त मस्त शर्ट्स कोणासाठी घालून जातोस हे तर सांग ना. Certainly, that was really genius. सर तुम्ही मला बोलावलं. Yes. नक्की. थँक्यू व्हेरी मच सर. तुलाच नाही, सुमितला सुद्धा. कुठे गेलाय तो? सर माहित नाही, काही न सांगता घाईघाईत निघून गेला. जरा लवकर सर प्लीज. दिवाकर दामोदर हॉस्पिटल. नाही, इथे ह्या नावाचं हॉस्पिटल नाहीये.